नमस्कार, आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी. पाहुयात महत्त्वाची बातमी. रखडलेले 305 गोशाळांचे अनुदान गोसेवा आयोगाने घोषित करावे, अन्यथा आमरण उपोषण. जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे यांनी दिला इशारा. पहा सविस्तर. गोसेवा आयोगामार्फत पालन पोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र 305 गोशाळांना त्रुटी पूर्ण करून पात्र यादीत घोषित करून लाभ मिळावा व या योजनेत देशी वळू अथवा देशी बैलांचा समावेश करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रतिपशु 50 रुपये अनुदान 18 मार्च 2025 पासून देण्याबाबत शासनाने घोषित केले होते. यामध्ये 561 गोशाळांची पालन पोषणाचा खर्च देण्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आली, परंतु काही त्रुटींमुळे 305 गोशाळा अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तरी शासनाने अपात्र गोशाळांची त्रुटींची पूर्णत्वा करून सदर 305 गोशाळांना पात्र घोषित करावे आणि शासनाने पालन पोषण योजनेत वळू अथवा बैल यांचा समावेश करावा. लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन गोशाळा चालकांना संजीवनी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्रात जिल्हानिहाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोशाळा चालक संघातर्फे आमरण उपोषण करू असा इशारा देण्यात आलाय. धन्यवाद. पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी.